सह्याद्री सह्याद्री आज मला थोडं वाईट वाटतं की आज 2017 मध्ये कुणबी युवा चॅम्पियनचं आणि मनोहर टेमकर साहेब आम्हाला कालपासून सांगत होते, मला या शब्दाचं दुःख वाटतोय आणि ते दुःख मध्ये आज मला वाटतं आमचे विश्वनाथजी मिसाळ साहेब त्यांचा आज मुलगा रडतोय. आज माझ्याही डोळ्यातनं ते आसू येत आहेत. मित्रांनो, हा खेळ आहे, खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकतो आणि आज आपण ह्या दोन्ही टीमाने आपण दाखवून दिलं. मी तुमचा कुणबी समाज विकास संघ 18 गावच्या वतीनं तुमचा आभार व्यक्त करतो आणि तुमच्या ह्या टीमला पुन्हा धन्यवाद देतो. आज या पूर्ण दिवसभरामध्ये 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आमच्या सर्व मग रक्तदान शिबिर असू द्या, वैदिक टीमचे सर्व आमचे प्रमुख मनोहरजी टेमकर साहेब असू द्या, आमचे वधूवर सूचक आज आम्ही या कालच्या आपण ही स्थापना केलेली आहे. त्याचप्रमाणे आपलं सर्व टीमने आमचे युवक मंडळाने आमचे लोंढे साहेब आहेत, आमचे करंजकर साहेब आहेत, आमचे मनोहरजी साहेब आहेत, या सर्वांनी या परिश्रम एकदा घेऊन आपली स्पर्धा व्यवस्थित पार पडली. कुठेही आज 32 संघ खेळले, पण 32 संघामध्ये आपण आज हा तिसरा पर्व आपला आहे कुणबी समाजाचं. आज तिसरा पर्व आपण खेळत असताना कुठेही गालबोट न लागता आपण यशस्वी या समाजाच्या स्पर्धा आपण पार पाडल्यात. मी पुन्हा सर्वांना तुम्हाला समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. धन्यवाद हरावडे साहेब. आपण पुढील निवेदन किंवा पुढील शुभेच्छा ऐकण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय मी पुढील शुभेच्छा देण्यासाठी किंवा या स्पर्धेचं थोडक्यात वितरण करण्यासाठी विनंती करेन सन्माननीय सचिव सुनीलजी चव्हाण साहेब यांना विनंती करतोय, त्यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करायचंय. नमस्कार सर्वांना. आज या ठिकाणी सर्वप्रथम 18 गावांच्या ग्रामदैवतांच्या चरणी नतमस्तक होतोय आणि आज या ठिकाणी कुणबी समाज विकास संघ 18 गाव संलग्न कुणबी युवक मंडळ या संघाच्या विद्यमानाने क्रीडा समितीच्या मार्गदर्शनाखाली आजचे हे कुणबा युवा चॅम्पियन चषक सन 2026 या चषकाचं आयोजन केलं होतं आणि गेल्या 2 दिवस कालच्यापासून अतिशय उत्साहात आणि आनंदात या स्पर्धा संपन्न होत होत्या. खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये आज 32 संघ खेळवण्यात आले. आज कोणताही वादविवाद, कोणताही गालबोट न लागता या स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडल्या. त्या पार पडण्यासाठी ज्यांनी अपार कष्ट केले, प्रचंड मेहनत केली, त्या सर्व समाज बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमचे कुणबी युवाचे युवाध्यक्ष सन्माननीय मनोहरजी लोंढे साहेब यांच्या अतिशय नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि नीटनेटक्या नियोजनामध्ये हे सर्व नियोजन होत होतं. त्यांच्या बरोबरच आमचे कुणबी युवाचे सरचिटणीस सन्माननीय मनवळ साहेब, करंजकर साहेब आणि सर्व कुणबी युवाचे सर्व टीम, त्याचबरोबर वैद्यकीय समितीच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिराचं आयोजन सुद्धा अगदी यशस्वीरित्या आपण पार पाडलं. त्यासाठी सुद्धा सर्व युवकांचं सुद्धा महत्त्वपूर्ण सहकार्य आणि योगदान लाभलं. त्यामुळे सर्व युवकांनाही धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने आपण हा आनंदाचा सोहळा पार पडत असताना अखेरच्या फायनलच्या स्पर्धेपर्यंत आज ज्यांनी प्रथम क्रमांक पटकावला, खऱ्या अर्थानं आनंददादा वालन साहेबांचे आज अनेक वर्ष स्वप्न आज पूर्ण होताना आपण इथं पाहिलं. त्या माझ्या ओम बेलेश्वर क्रिकेट संघाचे मी प्रथमतः मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मगाशी आज आमचं जाधववाडी संघ, सह्याद्री संघ, आमचा सर्वांचा परिचयाचा संघ आणि बलाढ्य संघ आज आपण अनेक वर्ष या विभागामध्ये आपण खेळताना पाहिलेलं आहे. परंतु आज गेले 8 वर्षांनंतर एक संधी त्यांना आली होती की फायनलला पोहोचण्याची किंवा फायनल मारण्याची, ती संधी कुठेतरी हुकली आहे आणि अनेक आमच्या जाधववाडीच्या सर्व क्रिकेटवीरांमध्ये एक नाराजी बसरली. बांधवांनो, आपण आज म्हणतात ना, मनोहरजी लोंढे आपल्याला प्रत्येक वेळेस सांगतात, तुम्ही मैदानात हरा परंतु मनातून कधी हरून जाऊ नका. असं तुम्हाला मी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो की आपण जरी मैदानात हरलात तरी मनातून हरून जाऊ नका. पुन्हा एकदा ती संधी तुम्हाला मिळेल, त्या संधीचं तुम्ही पुन्हा एकदा सोनं कराल आणि विजय प्राप्त कराल, यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि आज आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने 2 दिवसाचे स्पर्धा पार पडत असताना प्रत्येकाने आपल्या कळत न कळत सर्वांनीच अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे, चांगलं सहकार्य केलेलं आहे. आपण आता ज्येष्ठांनी, मला वाटतं मागाशी आमचे बाळूजी विचले साहेब, हरावडे साहेब आणि आमचे खामकर साहेब उपाध्यक्ष आहेत, अशा लोकांनी सुद्धा मागं आपण
या आमच्या खेळाडूंना जेवण वाढताना आपण पाहिलं, म्हणजे कोणत्याही पदाची किंवा कोणत्याही गोष्टीची म्हणजे गर्व म्हणून न बाळगता प्रत्येक कामात प्रत्येकाच्या वाट्याला जे आणणारे काम आहे ते प्रत्येकाने झोकून केलं आणि म्हणून आपण ह्या 2 दिवसाच्या स्पर्धा अगदी यशस्वी पार पडू शकलो. म्हणून आपण पुन्हा एकदा मी सर्व समाज बांधवांना धन्यवाद देतो आणि इथे या ठिकाणी आपण मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुनीलजी चव्हाण साहेब. खरंच अर्थाने सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदररित्या स्पर्धा संपन्न झाली. त्यानंतर आपण आता शेवटचा आपण मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करेन आजच्या स्पर्धेच्या दरम्यान. त्यानंतर आपण मुख्य बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. तर तुमच्या आमच्या सर्वांचे एक लाडके व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने विभागावरती अखंड असं आभाळागत माया ठेवणार, प्रेम करणारे असे भावी जिल्हा परिषद सदस्य उमेदवार म्हणून ज्यांचं निवड झालेली आहे, उमेदवारी जाहीर झालेली आहे, असे सन्माननीय प्रभाकरजी गोलांडे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया आणि त्यांना विनंती करेन की आज आपण काही मार्मिक शब्दामध्ये शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा छत्रपतींना मानाचा मुद्रा करून, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून, 18 गावातील सर्व ग्रामदेवतेंना वंदन करून आजच्या युवा कुणबी युवा चषक चॅम्पियनच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय हरावडे साहेब, माजी अध्यक्ष सन्माननीय आमचे परम मित्र पालटे साहेब, युवाचे अध्यक्ष आमचे तरुण ज्यांच्यावरती जबाबदारी दिली आणि खरोखर चांगल्या पद्धतीने पार पडतात ते आमचे मित्र, आमचे बंधू, आमचा मुलगा मनीषजी लोंढे, त्याच पद्धतीने आमचे जुने मित्र RPG जाधव, बंगाल, घाणेकर. मला वाटतं राजकारण्यांच्या व्यासपीठापेक्षा हा मला वाटतं आपला व्यासपीठ मोठा आहे आणि कुणाकुणाची नावं घ्यायची, नावं घ्यायला गेली तर मला वाटतं संपूर्ण अजून अर्धा तास जाईल. पण उपस्थित माझे सर्व समाज बांधव, सर्व आमचे खेळाडू बंधूंनो, खरोखर आनंद वाटतो जेव्हा या संघटनेची जबाबदारी आम्ही पालटे साहेबांवर सोपवली. गावावरून आम्ही आलो आणि तेव्हा इथली परिस्थिती एकदम खराब होती. आम्ही न कुणाचा विचार करता विश्वाजी खांबे, कैलासवासी प्रकाशजी तांबे, आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला की मुंबईला आपली संघटना असली पाहिजे. त्यावेळेला गावाची संघटना चांगली होती आणि म्हणून आम्ही इथे संघटना बांधली. पालटे साहेबांना अध्यक्ष केलेला. काही लोकांनी आमच्यावर ताशेरे ओढले. जाधव साहेब बरोबर ना RPG बरोबर. आणि त्यांचा कालावधी संपल्यानंतर आपण लगेच हरावडे साहेबांना संधी दिलेली आणि कुणबी युवाचं त्यावेळेला आपण एक पाठ चालू झाला होता. परंतु आम्ही सांगितलं होतं की संलग्न असला पाहिजे, त्यांनी आपल्या कुणबी समाजाच्या संघटनेशी बांधिलकी असली पाहिजे आणि म्हणून ही संघटना आपण लगेच निर्माण केलेली. तिथं देखील आपण अध्यक्षपद मनीषजी लोंढेंकडे दिले. आपण आता ह्या संघटनेमध्ये बरेचसे तरुण आहेत आणि खरोखरच आनंद एवढा वाटतं की बाबासाहेबांनी सांगितले की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मला वाटतं माझी ही आता युवा पिढी आहे ती त्या पद्धतीने त्या पावलावर पाऊल ठेवून, त्या शब्दावर ठेवून खरोखर ही पाऊल पुढे चाललेलं आहे. त्याचं कारण आज रक्तदान शिबिर घेतलेला, वधूवर सूचक मेळावा देखील आपण आता तयार केलेला आहे. आपण अशीच सुरुवात चांगल्या पद्धतीने करा. खरोखरच आज आमचा आनंद इथे असता त्याला अजून आनंद झाला असता. आनंद दादा वालंज आज जर असतं तर खरोखर त्याला आनंद झाला असता. परंतु त्यांची उणीव, त्यांचे स्वप्न त्यांच्या मुलांनी सर्वांनी पूर्ण केले. त्याबद्दल त्या सर्व मुलांना देखील धन्यवाद देतो. आपण खरोखरच सह्याद्री क्रिकेट संघ हा संघ गाजलेला संघ आहे. बरीच वर्ष त्यांनी चांगले कप जिंकलेले देखील आहेत. कालपासून मी जरी काल इथे आलो नसलो तरी मी काल घरी बसून आपले सर्वांच्या मॅची बघत होतो. कालच्या मॅची, आजच्या मॅची बघितल्यात तर 1 रननी 2 रननी असेच लोक हरलेले आहेत, आपले संघ हरलेले आहेत. कारण 40च्या पुढे कोण गेलाच नाही. 40 पर्यंत गेल्याच्या नंतर 1 धावेने संघ हरायचे. परंतु कालचा जेव्हा मी बघितला, खरोखर अक्षय जाधवला धन्यवाद द्यायला लागेल. कारण एवढा काल नंगडत होता आणि काल त्याने एवढी चांगली बॅटिंग करून आज तो हरला. ठीक आहे, हार जिथे असते, आयुष्यामध्ये चढ उतार असतात, त्यामुळे आपण खचून जाऊ नका.
मला वाटतं 24-25ला आपण अजिंक्य तारा ठेवलेला आहे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी संघर्ष करा. कोण जिंकतोय कोण हरतोय ह्याच्यापेक्षा आपण सर्वांनी संघर्ष करून जसं 2 दिवस आपण सहकार्य आपल्या कमिटीला केलात, न वादविवाद करता आपण हा कार्यक्रम राबवला, त्याबद्दल सर्व बेसिकच्या देखील कार्यकारिणीला आणि युवाच्या कार्यकारिणीला आपल्या सर्व खेळाडूंना धन्यवाद देतो. इथे संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. धन्यवाद गोलामडे साहेब. जोरदार टाळ्या वाजवा सन्माननीय गोलामडे साहेब यांच्यासाठी. आणि 2 दिवसामध्ये जे संघ सहभागी झाले आणि पराभूत झाले त्यांचा जर सन्मान झाला नसेल किंवा आपला सन्मान आपल्यापर्यंत पोहोच झाला नसेल तर कृपया आपण आज यायचंय आणि आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. चला आता आपण सन्माननीय हरावडे साहेब यांच्या अनुमताने, चव्हाण साहेब यांच्या अनुमताने आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा सुरुवात करूया आणि बक्षीस वितरणाकडे वळूया. सर्वांनी लक्ष द्या. सह्याद्री पूर्ण स्क्वॉड आपण उभा करायचा आहे. सह्याद्री प्लीज. त्यानंतर बघा मित्रांनो, मी नेहमीच सांगतो की आयुष्यात तुम्ही जरी शून्य झालात तरी हार मानू नका. कारण शून्याच्या पुढे किती आकडा जोडायचा ही ताकद तुमच्यामध्ये असते. त्यामुळे तुम्हाला संधी निर्माण होत असते. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने मी मगाशीच म्हटलं समालोचन करत असताना राहुलजी की ओम महेश्वर संघ 2025 मध्ये सहभागी झाला आणि जे आनंददादा वाळंज यांचं स्वप्न होतं ते खऱ्या अर्थाने आज पूर्णत्वास गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जोरदार टाळ्या वाजवा. आज स्वर्गात देखील ते आनंद अश्रू ढाळत असतील. हार पराभव हे होत असतं. एक ते क्रिकेट जिंकणं फार महत्वाचं असतं. आणि उपविजेता संघावरती पुन्हा एकदा मानावं लागतंय उपविजेता संघ, तो आहे सह्याद्री क्रिकेट संघासाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार किताब ज्याच्या नावावरती जातोय तो अंतिम सामना ज्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाला ते संदेची खांबे यांना मी निमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान प्राप्त केला जाईल, प्रदान केला जाईल. तर मॅन ऑफ द मॅच ठरतोय सह्याद्री आणि ओम बेलेश्वर संघामधील. विजेता संघातील ओम बेलेश्वर संघाचा आहे वंडर बॉय. हिरो ठरतोय अनिकेत कानी. ज्याने रोहितची विकेट मिळवली तो आहे अनिकेत कानी. आणि संदेची खांबे आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. अभिनंदन अनिकेत. खूप साऱ्या शुभेच्छा देखील. चला वंडर बॉय ओम बिलेश्वर संघाचा अनिकेत कानी. त्यानंतर बेस्ट फिल्डर म्हणून आपण या पूर्ण स्पर्धेमध्ये आपण देतोय. खऱ्या अर्थाने तो देखील बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड जातोय ओम बिलेश्वर संघाकडून. पुन्हा बॅक टू बॅक नाव येतोय अनिकेत कानी. आणि बेस्ट फिल्डरचा आपल्याला सन्मान चिन्ह आपल्याला प्राप्त झालेला आहे. तो सौजन्य कुणबी समाज विकास संघ 18 गाव यांच्या वतीने दिला जाईल. मी सर्व कार्यकारिणीला मी पालटे साहेब हरावडे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अनिकेत कानी मेला प्रदान करायचं. चला जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. आणि बेस्ट बॉलर कडे आपण वळतोय, ह्या किताबाकडे वळतोय, ज्याने पूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय टिचून गोलंदाजी केली. बेस्ट बॉलरच्या आधी आपण बेस्ट बॅट्समनचा आपण पुरस्कार देतोय. तर बेस्ट बॅट्समन पूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने स्पर्धा रंगतदार केली. आणि या स्पर्धेचा खेळताना पूर्ण बहुचर्चित नाव असलेला खेळाडू आहे 2 दिवसातील, तो आहे सह्याद्री संघाचा अक्षय जाधव. 65 धावा ठोकलेल्या आहेत पूर्ण स्पर्धेमध्ये. सह्याद्री स्टार अक्षय जाधव. आणि हा बेस्ट बॅट्समनचा आपल्याला प्राप्त झालेला आहे. मनभावे कलाविष्कारच्या वतीनं मी भावेजी लोंढे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा चषक
प्रदान करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर असं पूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी 7 षटकार ठोकलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवा. 7 षटकार. अभिनंदन अक्षय आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील. बेस्ट वेल प्लेड अक्षय, अभिनंदन. आणि त्यानंतर बेस्ट बॉलर कडे बेस्ट बॅट्समॅनचा ऑरेंज कॅप देखील प्रदान करायचे अक्षय. आणि ऑरेंज कॅप प्रदान करण्यासाठी मी विनंती करतो, मी गोलामडे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ऑरेंज कॅप आपण प्रदान करायचे आहे. चला अक्षयसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बेस्ट बॅट्समॅन, उत्कृष्ट फलंदाज म्हणून नामांकन झालेलं आहे अक्षय. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज नामांकन येतोय आणि ज्याच्या नावावरती हा किताब दिला जातोय, ज्यांच्याकडून प्राप्त झालेला आहे मंगेशजी भागणे साहेब उपस्थित असतील तर आपण पुढे यायचं आहे. अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मी कार्यकारिणीच्या वतीनं आणि मंगेशजी आपण यायचं आहे. आपल्या सर्वांच्या हस्ते दिला जाईल. बेस्ट गोलंदाज ठरतोय तो आहे ओबीसी संघाचा ओंबलेश्वर संघातील पुन्हा एकदा नाव येतोय चर्चेत, अडिकेत काणी. जोरदार टाळ्या वाजवा अडिकेत साठी एकदा. चला आणि ऑरेंज आपला पर्पल कॅप देखील प्रदान केली जाईल. सर्वांनी यायचं आहे, आपण उभं राहायचं आहे. मंगेशजी बागडे आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा दिला जातोय, किताब दिला जातोय बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून. धन्यवाद अडिकेत, खूप सारं अभिनंदन देखील. कसं वाटतंय आज तुला इतके 3 पुरस्कार तुझ्या नावावरती आलेले आहेत, काय सांगशील आजचा ओंबलेश्वर संघाला तुझं योगदान देताना कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. याच्या मागे आमची 3 दिवसाची मेहनत आहे. 3 दिवस आम्ही रात्री प्रॅक्टिस करतोय 8 ते 11 वाजेपर्यंत. तर त्याचीच ही मेहनत आहे, तेच आम्ही ओंबलेश्वरांनी करून दाखवले. एवढंच बोलायचं. थँक्यू. धन्यवाद, खूप सारं अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठा पुरस्कार अर्थातच मॅन ऑफ द सिरीज, पूर्ण स्पर्धेचा हिरो ठरतोय. ओके, आपण त्याच्या आधी बेस्ट सिक्सर आणि मोस्ट 4 हा आपण बक्षीस देतोय. तर मोस्ट 4 पूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने सर्वात जास्त चौकार ठोकले तो खेळाडू आहे. या पूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी 8 चौकार ठोकले असा आहे आदर्श क्रिकेट संघाचा अनिल डिंगणकर. आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते हा प्रदान केला जाईल. चला अनिल डिंगणकर साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यानंतर पुढील असणार आहे बेस्ट म्हणजे मोस्ट सिक्सर, पूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा प्लेयर्स ठरतोय. तो देखील आपली स्पर्धा आपल्या नावावर करणारा सितारा आहे. सह्याद्री क्रिकेट संघातून अक्षय जाधव 7 षटकार ठोकलेत. अक्षय जाधव याडी. आणि हा देखील सन्मान मी उपस्थित मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण प्रदान करायचा आहे. गुरुजी मांडेकर साहेब आपण सगळ्यांनी यायचं आहे. चला अक्षयसाठी चला जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. सह्याद्री वंडर बॉय अक्षय जाधव, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन अक्षय. अक्षय अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन सुद्धा. धन्यवाद. 2 मिनिटं. अक्षय खऱ्याच अर्थाने म्हणतात ना की वाघ कितीही जखमी झाला तरी तो थकत नाही, थांबत नाही. थोडा वेळ थांबतो पण पुन्हा एकदा येतो त्याच दशेत त्याच दरारात. तो आहे अक्षय. आणि सह्याद्रीला फायनलला घेऊन जाणारा खेळाडू ठरतोय तो हा अक्षयसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अक्षय काय सांगशील आज कुणबी युवा चॅम्पियन चषक आपल्या नावावरती करण्याचा मानस ध्येय घेऊन तू उतरला होतास. तू
दुखापत असताना देखील सह्याद्रीला सुंदर असं योगदान दिलं. काय सांगशील तुझ्या योगदानाबद्दल? सर्वप्रथम 18 गाव कुणबी समाज विकास मंडळ उन्हाळी विभाग यांचे सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर सह्याद्री संघाचे एक अभिनंदन करतो की त्यांनी फायनलमध्ये मजल मारली आणि 2017 नंतर 8 वर्षानंतर जेव्हा 2017 मध्ये मुंबई इथे टुर्नामेंट झाली होती, विश्वदादा कर्णधार होता, तेव्हाच उपविजेता ठरला होता आम्ही संघ आणि आता परत उपविजेता ठरला आहे. नेक्स्ट टाइम आम्ही नक्कीच फायनलमध्ये विजेता ठरू याच आत्मविश्वास बोलतो. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे, धन्यवाद. त्यानंतर पूर्ण स्पर्धेचा मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, पूर्ण स्पर्धेचा हिरो ठरतोय. सगळ्यात मोठा पुरस्कार या स्पर्धेचा जातोय. 65 धावा आणि 5 विकेट आपल्या नावावरती करणारा अष्टपैलू खेळाडू आहे सह्याद्रीचा बिग बॉस रोहित जाधव. आणि हा सन्मान प्रदान करण्यासाठी मी विनंती करेन ज्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे ते आहे सन्माननीय श्री अनिलजी मोगरे साहेब. यांना विनंती करेन आपण यायचं आहे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते हा प्रदान केला जाईल. रोहित जाधव साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया मित्रांनो. चला सगळ्यांनी या. रोहित, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन तुझं. खूप छान खेळलास या पूर्ण स्पर्धेमध्ये. चला सन्मान करतोय आपण रोहित याचं. चला रोहित साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद रोहित, धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन. काय वाटतं, आज स्वतः कर्णधार देखील आहेस. एवढ्या वर्षाचं स्वप्न होतं, अपूर्ण राहिलं आणि तुझी मेहनत आज कामाला आली, पण अपयश देखील आलं. याबद्दल तू कसं व्यक्त होशील? सर्वप्रथम मी माझ्या सर्व खेळाडूंचे आभार मानतो, कारण का आज खूप सुंदर असा खेळ केला 2 दिवस. थोड्याशा चुका झाल्या फायनलला, नक्कीच चुका सुधारण्याचा आम्ही नक्की पुरेपूर प्रयत्न करू आणि नक्की जोमाने अजून मैदानात उतरू आणि अशा अनेक टुर्नामेंट गाजवू. आणि जे स्वप्न आमच्या सह्याद्रीचं आहे, कुणबी समाज विकासाची जी मनाची स्पर्धा आहे चॅम्पियन होण्याचं, ते आम्ही नक्कीच पूर्ण करू. कधीच आम्ही हार मारणार नाही मैदानावर. धन्यवाद. थांबायचं 2 मिनिटं. फक्त एक शेवटचा प्रश्न रोहित तुझ्याकडे असेल. स्कोर कार्ड कमी असताना देखील स्वतः सलामी गोलंदाज म्हणून तू आला. सगळ्यांच्या नजरेतला रोहित फक्त 2 धावा देईल असं सर्वांना वाटत होतं, पण तू जवळजवळ 10 दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचवली या संघाला. तुझ्या स्वतःच्या गोलंदाजीवरती तू कसा व्यक्त होशील? सर्वप्रथम सॉरी मानतो, कारण का कालच्या संपूर्ण त्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी बघता जो गोलंदाजी माझ्याकडून झाली 1 ते 2 रन आणि आज फायनलचा सामना बघता शक्यतो 15 की 16 रन दिले मी. मला खरोखर नाही समजलं आणि माझा स्वतःवरती विश्वास बसत नाही की 16 रन माझ्याकडून गेलेत ते. खरंच खूप नाराज वाटतंय मला. नाही सांगू शकत मी, शपथ. धन्यवाद को, काही हरकत नाहीये. बेस्ट ऑफ लक आणि खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या वाजवा एकदा रोहित, बिग बॉस सह्याद्रीचा रोहित जाधव याच्यासाठी. त्यानंतर आपण 4थ्या क्रमांकाचा आपण पारितोषिक देणार आहोत. तर 4र्थ क्रमांकावरती ज्यांनी नाव कोरलं, तत्पूर्वी आपण पंच पूर्ण स्पर्धेमध्ये छानपैकी सुंदररित्या काम पाहिलं असं एक अभ्यासू पंच, अगदी निर्णयामध्ये पारदर्शकता आणि तत्परता दर्शवली असे हे पंच 2 दिवस ज्यांच्याकडून आपल्याला सहकार्य लाभले असे मंडणगड तालुक्यातील निलेशजी धामणे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठी सुद्धा आपण सन्मान करतोय. तर मी हरवडे साहेब, बाळूजी विसले साहेब, पालटे साहेब सर्वांना विनंती करेन, गोलामडे साहेब, की सन्माननीय निलेशजी धामणे सर यांना आपण यथोचित आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. चला जोरदार टाळ्या वाजवा एकदा निलेशजी धामणे सरांसाठी एकदा. चला धन्यवाद सर, आपलं खूप मोलाचं आम्हाला सहकार्य लाभलं. त्यानंतर पुढील पंच आहेत ते आजच्या दिवसभरापुरते लाभले होते.
आज ज्यांची विशेष उपस्थिती लाभली असे खऱ्या अर्थाने पंच म्हणून व्यावसायिक क्षेत्रात उतरत असताना सुंदररित्या पनवेल शहरामध्ये पंच म्हणून काम पाहतात. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी पंच म्हणून काम पाहिले असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय अनिलजी भागणे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. त्यांचाही आपण आदरातिथ्य सन्मान करतोय तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. अनिलजी भागणे सर, मी सर्वांनाही विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अनिलजी भागणे सर यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा अनिलजी भागणे सरांसाठी. सुंदर आपल्याला पंच म्हणून काम पाहिलं आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये. आणि आता आपण वळतोय मुख्य बक्षीस वितरणाकडे. चतुर्थ क्रमांकावरती ज्यांनी नाव कोरलं तो संघ आहे धाराई चाकमता दमामे संघ. आणि हा चतुर्थ क्रमांक आपल्याकडून लाभलेला आहे असे प्रवीण मनवळ यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. त्यांनाही निमंत्रित करतो आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते धाराई चाकमता दमामे यांना सन्मानित करण्यात येईल. चला कमॉन, जोरदार टाळ्या वाजवा एकदा धाराई साठी एकदा. चला सर्वांनी या, अर्धे खाली बसून घ्या आणि कर्णधार उभे राहतील. या अर्धे खाली बसून घ्या जे कमी असतील तर. श्रीकांत पड्याळ चतुर्थ क्रमांकावरती समाधान मानावं लागला श्रीकांतला. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर तृतीय क्रमांक आपल्याला प्राप्त झालेला आहे ज्यांच्याकडून तो तृतीय क्रमांक सन्माननीय मारुतीजी बंगाल साहेब यांच्या वतीने प्राप्त झालेला आहे. त्यांनाही मी पुढे निमंत्रित करेन. मारुतीजी बंगाल साहेब. आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे तो संघ आदर्श क्रिकेट संघ करंजाईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. चला प्रेमची जोडी येते, जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही प्रेमसाठी एकदा जोरदार टाळ्या. चला आणि सोबत अनिल डिंगणकर आपल्याला पाहायला मिळतात. पूर्ण संघ या, खाली बसून घ्या, एकदमच ट्रॉफी घ्या. चला पुन्हा फोटोग्राफी काढायला मिळणार नाही म्हणून पुन्हा या. चला सगळ्यांनी, चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस रात्रीच्या ट्रॉफीवरती स्टिकर लावत असताना अनिल डिंगणकर यांनी शब्द दिला होता की मला कोणताही वैयक्तिक पारितोषिक नाही पाहिजे, मला 4 पैकी 1 ट्रॉफी पाहिजे. ती 4 पैकी तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आज अनिल डिंगणकर यांच्या संघाला जाते. जोरदार त्यांचं अभिनंदन करूया आपण अनिल डिंगणकर आणि पूर्ण स्क्वॉड याचा धन्यवाद. आणि त्यानंतर ट्रॉफी इथे ठेवायच्या नंतर आपला आनंद द्विगुणित करायचा आहे. आणि त्यानंतर उपविजेता संघाला आपण मेडल देणार आहोत. तर पूर्ण लाईन लावायची आहे. 15 जणांनी लाईन लावायचं आहे. पटकन यायचं आहे आणि मेडल देतील. मी सर्व मान्यवरांना एक एक आपण सर्वांनी द्यायचं आहे. चला कमॉन सह्याद्री क्रिकेट संघ या, पूर्ण 15 जणांकडे यायचं आहे. लवकर राहुलजी आपण द्या एक एक हातात पटकन. चला इकडून जायचंय तिकडून उतरायचंय. चला पटकन घ्या, पटकन एका पास करू नका. बंगाल साहेब तुम्ही परिधान करा. बंगाल साहेब एका पास करत जाऊ नका, पटकन घ्या. चला चला पटकन यायचं आहे. नाही खाली उतर. चला खाली उतरायचं या साईडने. क्या बात आहे ध्रुव. त्यानंतर मानस विचारे सह्याद्री मधून आपल्याला मेडल्स स्वीकारताना पाहायला मिळतं. प्रेम मोगरे, त्यानंतर वेदांत टेमकर, विराज विनोद जाधव, पारस टेमकर 3 आहेत. लवकर या पटकन. चला 15 आहेत. चला पटापट यायचा, वेळ घालवायचा नाहीये.
आणि त्यानंतर विजेत्या संघाला मेडल प्रदान करण्यात येतील. तर विजेत्या संघांना देखील आपण पुढे यायचं आहे आणि आपला मेडल गोल्डन मेडल आपण स्वीकार करा. 14 जणांनी यायचंय, फक्त 14 जणांनी. चला या पटकन, तिकडून पास व्हायचंय आपण. आणि सर्वांना सूचना देखील आहे. कुणबी समाज विकास संघ, संलग्न कुणबी युवक मंडळ, 18 गाव उन्नवरे विभाग आणि संलग्न क्रीडा समिती आणि वैद्यकीय समिती यांच्या सर्व कार्यकर्णी आणि पदाधिकारी यांना विनंती आहे की कुणीही कुठे जायचं नाहीये. जोपर्यंत इथला आपण पूर्ण समारोप करत नाही तोपर्यंत कोणीही घरी जायचं नाहीये, याची सूचना आता मी तुम्हाला करत आहे. विनायकजी विचारे, आपण या व्यासपीठावरती या. क्षमा असावी. एक या, चला पटकन. चला या लवकर. अनिकेत आपण यायचं आहे. आणि उपविजेता संघाला आपण पारितोषिक देतोय. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ट्रॉफी कुणबी युवा चॅम्पियन चषक 2026 चा मानकरी ठरतोय. उपविजेता ठरतोय तो संघ आहे सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे जातेवाडीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. रोख रक्कम 15,000 रुपये आणि मानाची, सन्मानाची ट्रॉफी. ही ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेली आहे ते म्हणजे आदरणीय युवा खजिनदार सुनीलजी करंजकर सरांसाठी मी त्यांना निमंत्रित करतो. आपणही पुढे यायचंय. चला, पूर्ण स्क्वॉड यायचंय, सह्याद्री पूर्ण संघ यायचाय. कमावून सह्याद्रीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. रोख रक्कम 15,000 रुपये आणि मानाची, सन्मानाची ट्रॉफी दिली जाते. या चला शर्वीर खाली बसून घ्या. काही जणांनी कर्णधार यावरती उभे राहा. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चला एकदा रोख रक्कम धन्यवाद निलेशजी दामले सर. चला चला एकदा सह्याद्री क्रिकेट संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. चला, उपविजेता संघ ठरतोय सह्याद्री क्रिकेट संघ. रोख रक्कम 15,000 रुपये आणि मानाची, सन्मानाची ट्रॉफी दिली जाते. सुनीलजी करंजकर साहेब यांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते दिली जाते. जय. चला, गणपती बाप्पा. थोडस ट्रॉफी ठेवायचे. आनंद 2 मिनिटांनंतर आपण देणार. तत्पूर्वी एका छोट्याशा सन्मानाकडे वळतोय. मी दिलगिरी व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने सुंदर अपडेट, प्रत्येक बॉल वरती अपडेट देणारे आमचे युट्यूब लाईव्ह वाले काम पाहतात त्या सरांचा आम्ही सन्मान करतोय. आपण यायचं आहे. सुंदर जोरदार टाळ्या वाजवा त्या सरांसाठी एकदा, युट्यूब वाल्यांसाठी. भूषण दादा, त्यानंतर डीजे वाले यांच्यासाठी पण आपण त्यांचा सन्मान करतोय. आपण यायचंय. भूषण दादासाठी एकदा जोरदार टाळ्या. दर्शन दादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आपण यायचं, इकडे यायचंय सर. सन्मान आपला होतोय. सुंदर अपडेट दिलात. आजच्या 2 दिवस अगदी वेळेत तुम्ही उपस्थित राहिलात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल दर्शन दादा तुमचं खरंच आभार मानावे तेवढे कमी आहेत. आतापर्यंत आम्हाला लाईव्ह अपडेट देणारा एकमेव आम्हाला हा युट्यूब चॅनल आपल्याला पाहायला मिळालाय. सुंदर साऊंड, सुंदर नियोजन, तुमचा सपोर्ट फार छान मिळाला आम्हाला. त्याबद्दल तुमचं खूप सारं धन्यवाद. त्यानंतर डीजे वाले यांचा देखील आपण सन्मान करतोय. डीजे वाल्यांचा देखील आपण सन्मान करतोय. आपण यायचं आहे. तर मी विनंती करेन की आपण हा सन्मान स्वीकार करायचा आहे. डीजे वाले चला चला, डीजे वाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया आपण.
धन्यवाद. सन्मान करतोय आपण डीजे वाल्यांचा. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण डीजे वाल्यांसाठी. धन्यवाद, छान सपोर्ट मिळाला तुमचा. त्यानंतर आता राहिला तो मानकरी आणि कुणबी समाज विकास संघ संलग्न कुणबी युवक मंडळ आणि क्रीडा समिती आयोजित कुणबी युवा चॅम्पियन चषक 2026 या स्पर्धेवरती ज्याने नाव करला तो संघ आहे करंजळी ओमेश्वर संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. रोख रक्कम 25,000 रुपये आणि मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ट्रॉफी प्रदान केली जाते. कमॉन ओमेश्वर क्रिकेट संघ करंजळी. चला अभिनंदन. आणि प्रथम क्रमांक ज्यांच्या वतीने आपल्याला प्राप्त झालेला आहे कुलस्वामिनी पतसंस्था आणि ज्यांच्या वतीनं ज्यांच्या मार्फत आपल्याला प्राप्त झालेले आहेत असे एक प्रतिभावंत कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आदरणीय बाळूजी विचले सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांच्या शुभ हस्ते हा प्रदान केला जाईल. मानाचा सन्मानाचा ट्रॉफी आपण प्रदान करतोय. सह्याद्री चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि आपण या कार्यक्रमाची सांगता करतोय. प्रथम विजेता ठरतोय ओंबेश्वर करंजळी संघ. चला गावदेवी माते की गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की. आई महामाई माते की. काळजी घ्या स्वतःची, कारण संध्याकाळ झालेली आहे. आपण देखील घरी व्यवस्थित पोहोचायचं आहे. तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ. बाय बाय, टाटा, गुड नाईट सर्वांना. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. आणि कोणाला जेवणाची व्यवस्था आहे, जर कोणाला जेवायचं असेल तर जेवू शकता.